मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलनावर उपोषणाला बसणार आहेत. तत्पूर्वी काल त्यांनी पुण्यामध्ये 288 जागेवर विधानसभेच्या निवडणुका लढवणार असा इशारा दिलाय जर सगळे सोयरीच्या संदर्भात सरकार निर्णय घेतला नाही तर. मनोज जरांगे पाटील 4 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. मला वाटतं सरकार सर्व सकारात्मक असताना ज्या 40 वर्ष ज्या लोकांनी या सगळ्या आरक्षणापासून मराठा समाजाला दूर ठेवलं होतं, ज्यांच्या तोंडाला त्यांनी पानं पुसली होती, ज्यांच्या कधीही मागण्या गांभीर्याने घेतल्या नव्हत्या, त्या सर्व मागण्या गांभीर्याने या सरकारने घेतलेल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जवळपास 3.5 लाख कर्मचारी लावून ह्या कुणबी नोंदी त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. त्यांनी त्या सर्वे केलेला आहे आणि आजच्या घडीला मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झालेली आहे. अनेकांना ते मिळालेले आहे. 10% आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मराठा समाजाच्या जो निगडीत आहे तो सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आणि 10%चं आरक्षण दिलेलं आहे. आता ते आरक्षण टिकवायचं कसं ही सरकारची जबाबदारी असल्यामुळे सरकार त्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहे. सगळ्या सोयऱ्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये सुद्धा सरकार या आचारसंहितेनंतर विचार करणार आहे. म्हणून हे सर्व जर जेव्हा होत आलेलं आहे, जेव्हा हे सर्व निर्णय घेत आहे सरकार, त्या टायमाला आमची इथं विनंती राहील की त्यांनी उपोषणाचा मार्ग न अवलंबता सरकारशी आता सकारात्मक चर्चेसाठी बसलं पाहिजे. दुसरं त्यांनी जे काही सांगितलंय की जर आम्हाला हे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही 288 जागा लढू. बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संपूर्णपणे अधिकार दिलेला आहे. हा घटनेने दिलेला अधिकार आहे. कोणी कशा निवडणुका लढवायच्या, कोणी कधी पक्ष काढायचा किंवा काय करायचा याचा सर्वस्वी निर्णय हा त्यांचा असणार आहे. म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही त्याच्यावर शंका उपस्थित करणं किंवा त्याच्याबद्दलचा विरोध करणं असं काहीही नाही. त्यांना जो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांचा जर ते वापर करत असतील तर त्याबद्दल आमचं कुठंही ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. कोणीही निवडणुका लढवाव्यात हे घटनेने दिलेला त्यांना तो अधिकार आहे. म्हणून ते जर निवडणुका लढत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे.